शरीर हे स्थळ मळ निर्मळाचे मूळ पाहोने चोखाड आदिपुरुषासी जन्म मरणाच्या उचटोनी पिढी मग तये बिंबडी ज्ञान पिके पंढरीचे पीक न समाये अंबरी ते शेत सोकरी पुंडलिका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 16 अक्षर ब्रह्मयोग श्लोक क्रमांक 16 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या 16व्या श्लोकवर 155 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. आ ब्रह्मभुवनात लोका पुनरावर्तीन अर्जुन मामुप्येते तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, भगवंत सांगतात की ब्रह्मभुवनाची प्राप्ती झाल्यावर त्याही ठिकाणी क्षिणे पुण्यमर्ते लोकम विशंती या नियमाला तोही अपवाद नाही. इंद्रलोक असो, ब्रह्मलोक असो, चंद्रलोक असो, स्वर्गलोक असो, पुण्य संपलं रे संपलं की पुन्हा मृत्यूलोकी यावंच लागतं. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून प्रत्यक्ष या सृष्टीचा निर्माता जो ब्रह्म, तो ब्रह्मदेव सुद्धा सुटलेला नाही. ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे चारही युग एकदा असे 1000 वेळेस त्यांच्या परिक्रमा झाल्या. 1000 युग होऊन गेले. या चतुष्युगाचं 1000 वेळेस जेव्हा मार्गक्रमण होतं तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितकेच 1000 युग जेव्हा होतात तेव्हा एक रात्र होते महाराज. म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे. पण असं जरी असलं तरी तितक्या आयुष्यानंतर का होईना ब्रह्माला सुद्धा अंत आहे. मग इंद्राचं तर काही सांगायचंच नाही महाराज. एक ब्रह्मदेवाच्या गावीचा पहारू दिवे करी. एक ब्रह्मदेवाच्या दिवसात इंद्र 14 वेळेस येऊन जातो. 14 वेळेस 100 यज्ञ केले व्यवस्थितपणे, सुरक्षितपणे की एक इंद्रपद प्राप्त होत असतं महाराज. परंतु इतकं पुण्य घेऊन सुद्धा, 1000 यज्ञाचं पुण्य समोर घेऊन इंद्रपद भोगून सुद्धा त्या इंद्राला सुद्धा स्वर्गलोक सोडावं लागतं. एका दिवसात ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र येतात आणि जातात. सांगायचं तात्पर्य हेच आहे, आएगा सो जाएगा. एक परमात्मा जर सोडला तर सगळ्यांना आयुष्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत महाराज. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कुणाचीही सुटका नाही. फक्त तोच सुटू शकतो ज्याला भगवत धामाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून भगवंताच्या धामाची, भगवंताची प्राप्ती करून घेणं हे जे अंतिम उद्दिष्ट मानव जीवनाकरता ठेवलेलं आहे ते काय उगीच ठेवलेलं नाही महाराज. ऐकायला कठीण आहे. भगवत धामाची, भगवंताची प्राप्ती करणं अवघड वाटतं आणि अवघड आहे, परंतु अशक्य नाही. संकल्प जर केला तर भगवत धामाची, भगवंताची प्राप्ती सहजपणे होऊ शकते महाराज. पण त्याकरता स्वतःचं मन मारावं लागतं. स्वतःकरता जगायचं सोडावं लागतं. आणि हे एकदाच घडत नाही. हळूहळू शनै शनै उपरमेत बुद्ध्या. थोडी थोडी इंद्रियांना जर सवय लावली, मनाची तशी तयारी केली की इथून पुढचं आयुष्य स्वतःकरता आतापर्यंत जगलो, पुढचं आयुष्य मी परोपकाराकरता जगेल, देशाकरता जगेल, समाजाकरता जगेल,
दुबळ्यांकरता जगेल, प्राणीमात्रांकरता जगेल, त्यांच्या सेवेमध्ये मी आयुष्य घालेल, असा जर संकल्प केला आणि त्या दृष्टीनं वाटचाल केली तर संकल्प सिद्धीला न्यायचं काम भगवंताचं आहे. आपण फक्त मनाची तयारी केली आणि संकल्प करून जर तसं वागायला सुरुवात केलो तर हे अशक्य नाही, शक्य होतं. आणि एकदा अशी वृत्ती झाली, स्वभाव असा झाला, अगदी सोपान वृत्तीमध्ये जेव्हा मनुष्य जगायला लागतो, साधक जगायला लागतो. सोपान वृत्ती म्हणजे काय? काय नाही, भगवंतावर सोपवून टाकायचं. देवा, तुला सुपूर्द केलं आहे, आता तुला जे वाटेल ते तू कर, तुझ्या मर्जीप्रमाणेच मी जगणार. ठेविले अनंते तैसीची रावी, हे काही उगी फक्त अभंगाचा उच्चार किंवा पाठांतर करण्याकरता नाही महाराज. वृत्तीमध्ये, आमच्या स्वभावामध्ये संतांच्या या ओव्या, संतांच्या अभंगवाणी ही आमच्या जीवनात उतरवता आले पाहिजे. 700 श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकूण, त्यातले 574 श्लोक भगवंताचे आहेत. अर्जुनाचे फक्त 84 श्लोक आहेत आणि संजयाचे 41 श्लोक आहेत. धृतराष्ट्राचा फक्त 1 श्लोक आहे महाराज. पण धृतराष्ट्राच्या एका श्लोकाच्या भोवती संपूर्ण गीता फिरते. मानवी स्वभाव, मानवी वृत्ती ही गीतेच्या पहिल्या श्लोकामध्येच आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्स माम का पांडवाश्चैव किंवा कुर्वत, संजय धृतराष्ट्र म्हणतो. सख्या भावाची मुलं आहेत, सख्य पुतणे आहेत, पण तरी म्हणतो माझे आणि पांडवाच्या पुत्रांमध्ये, मुलांमध्ये कुरुक्षेत्रावर काय संवाद चालू आहे, युद्धाची तयारी कशी चालली आहे. माझं शेवटच्या श्वासापर्यंत जीव माझं 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 म्हणत राहतो. वास्तविक काहीच त्याचं नाही आहे. आणि हे उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहतोय. तुकोबाराय तर म्हणतात, एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे न व्हा. अरे नुसते जळताना प्रेत पाहतात, स्मशानामध्ये फक्त वैराग्य प्राप्त होतं, पण स्मशानातून किती, हो काल माझ्याशी बोलला, हो फोनवर बोलला, किती छान होता, किती चांगला होता, याच्यासारखा माणूस नव्हता, वगैरे वगैरे. काही खरं नाही जीवनाचं, प्रतिक्रिया देतात तिथं. पण एक एक पावलानं जसं जसं घराकडे येतात स्मशानभूमीतून अंत्यविधी होऊन, तसं वैराग्य आमचं धुसर होत जातं महाराज. आणि घरी आल्यावर आंघोळ केली की संपूर्ण वैराग्य धुवून निघतं. कधी बोध घेणार आहोत आम्ही? अध्यात्माच्या नुसत्या वाटेनं चालून वागत नाही, जीवनामध्ये अध्यात्म उतरवता आला पाहिजे महाराज. काही खरं नाही जीवनाचं, काहीच सोबत येत नाही. हे प्रत्यक्ष आम्ही झडताना, चितेवर प्रेत झडताना पाहत असतो, पण तरी सुद्धा सावध होत नाही महाराज. भगवंत म्हणतात, अर्जुना सावध झाला जीव, अंतिम ध्येय त्याची प्रचिती आली, अंतिम ध्येयाचं महत्त्व पटलं आणि त्या दृष्टीनं फक्त पाऊल टाकलं तर त्याला हाताला धरून धामापर्यंत घेऊन जाण्याचं कामसुद्धा मीच करतो. संतांच्या रूपानं, सद्गुरूच्या रूपानं, चांगल्या मित्राच्या रूपानं, सत्संगतीच्या रूपानं त्याला वेळोवेळी मी भेटत असतो आणि त्याचा अध्यात्म प्रगत करत असतो. आमचा विश्वासच बसत नाही महाराज. खरोखरच जप केल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी शांती मिळते का? उगीच प्रश्न करायचं. मला सांगा, जप करायला काही पैसे लागतात का? का काही वर्षानुवर्ष तप म्हणून बसावं लागतं? हातात माळ घ्यायची, ध्यानस्थ बसायचं आणि जप करायचा. एक 8 दिवस करून पाहायला काय हरकत आहे? खरंच वृत्तीमध्ये बदल होतो की नाही? चित्ताच्या ठिकाणी आनंद उत्पन्न होतो की नाही? चित्त समाधानी होतं की नाही? प्रात्यक्षिक करून पाहायला काय हरकत आहे महाराज? रोज अर्धा तास बसा ना, प्रचिती घ्या ना. जे सहज आम्ही करू शकतो ते आम्ही करत नाही. उगीच शंका कुशंका घ्यायच्या.
संशयात्मा विनश्यती. संशय घेतल्यानंतर विनाशच आहे, प्रगत कधीच होत नाही. अज्ञस्य श्रद्धानस्य संशयात्मा विनश्यती नायम लोक असती न परो न सुखम संशयात्मना. 4थ्या अध्यायात आपण अभ्यास केला आहे की असा संशयी पुरुष स्वतःही सुखी राहत नाही आणि दुसऱ्यालाही सुखी राहू देत नाही. मग काय नाही, ज्ञानाची प्राप्ती करायची, उत्पन्न झालेला संशय घालायचा, चित्ताच्या ठिकाणी समाधान मिळतं की नाही, आनंद मिळतो की नाही, घ्यायचं माळ, बसायचं ध्यानस्थ आणि एकाग्र चित्तानं जप करायचा. महाराज 8 दिवस प्रचिती पाहायची. चित्ताच्या ठिकाणी समाधान मिळत असेल, आनंद मिळत असेल तर आपोआपच पुन्हा तुमची करण्याची गरज पडत नाही. तुकोबाराय म्हणत नाहीत का, तुका म्हणे जाये एक वेळ पंढरी. अहो, एकच वेळेस पंढरीला वारीमध्ये जावा. वर्षानुवर्ष बोलवण्याचं काम पुन्हा प्रत्यक्ष पांडुरंग करत असतो. पुन्हा तुम्हाला वारीची तयारी करण्याची गरज पडत नाही, तो ओढूनच घेत असतो तिथं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खिचरीचे रान ते 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 वेडे होय म्हण. ते जाऊ नका कोणी, तिथं जाऊ नका. तुकोबाराय म्हणतात, प्रापंचिक जर असाल, विषय जर सुटत नसतील, आसक्ती सुटत नसेल तर पंढरीला सुद्धा जायच्या भानगडीत पडू नका, द्विधा अवस्था होईल म्हणे. पण तिथं गेल्यानंतर पांडुरंग साधकामध्ये बदल बरोबर घडवून आणत असतो महाराज. अहो, तिथले रजकन संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडोनी जाय. वासना आपोआप नाहीशा होऊन जातात महाराज. खरंच वासना नाहीशा होतात की नाही, जाऊन बघा. तीर्थाटन केल्यानंतर खरंच समाधान मिळतं की नाही, करून बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, नाम जप केल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी खरोखर समाधान मिळतं की नाही. 8 दिवस नामस्मरण करून बघावं. एकाग्र चित्तानं भगवंताच्या चरणाजवळ बसावं, ध्यानस्थ व्हावं, अंतःकरणापासून त्याचा नामाचा हे करावा, जप करावा. 8 दिवस खरंच दुसऱ्याकरता जगून बघावं. काही अंशी का होईना, ताकाचे तरी उपकार करा म्हणल्यासारखं. नका देऊ दूध दही, ताकाचे तर उपकार करा. थोडं तरी आम्ही करायला शिकायला पाहिजे. अध्यात्म जे सांगताय, अध्यात्माच्या अंगानं थोडंसं आम्ही चालायला सुरुवात केलं की भगवंत म्हणतात, त्याचा उद्धार करायकरता मी बसलो जाय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाडी तातडी उतावीळ. अहो, इतका उतावीळ झालेला असतो तो. फक्त आम्हाला त्या भावानं त्याच्याकडे जाता आलं पाहिजे. पण आम्ही जाताना सुद्धा आमच्या प्रपंचाच्या मागणीची जी यादी घेऊन जातो महाराज. साधं मंदिरामध्ये मूर्तीचं दर्शन करायचं असेल तर मूर्तीचं सौंदर्य निहाळण्याच्या ऐवजी, भगवंताशी दृष्टादृष्ट करण्याच्या ऐवजी आम्ही आमच्या मागणीचाच पाठ असते यादी, पटकन त्याच्या पुढे मांडतो. संधी मिळायला उशीर आहे. पायरीच, अहो, मंदिरच्या समोर आलं तरी मागणं मागितल्याशिवाय आम्ही सोडत नाही भगवंताला. मागणं संपायला पाहिजे. ज्या दिवशी इच्छा संपेल, द्वैत संपेल, त्या दिवशी आपोआपच अध्यात्माचा मार्ग मोकळा होतो आणि जीव त्या मार्गानं सुसाट निघतो महाराज. मग परत ही माघारी घेत नाही, पुन्हा प्रपंचाकडे ओढ निर्माणच होत नाही, विषयाची आवड राहतच नाही महाराज. वैराग्य आपोआप प्राप्त होतं. आम्हाला इच्छा मारता आल्या पाहिजे. इच्छा कायम ठेवून वैराग्य प्राप्त होत नाही, आणि वैराग्य प्राप्त होत नाही, सोपान वृत्तीमध्ये आम्ही येत नाही, निवृत्त होत नाही या प्रपंचातून, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि खरं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंताचं स्वरूपही कळत नाही. माऊली एका ओळीत सांगून टाकतात, हो, ज्ञान ज्ञान म्हणजे काय, हे समस्त श्री वासुदेवो, ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो, भक्ता माझी रावो ज्ञानिया तोच. ज्ञानियाची व्याख्या करून टाकली. कणाकणामध्ये भगवंता याची प्रचिती यायला लागली की समजायचं ज्ञानाची प्राप्ती झाली. असं सर्व ज्ञान जेव्हा आम्ही प्राप्त करतो त्यावेळेस भगवंत म्हणतात, त्याचा उद्धार करण्याचं, त्याला मोक्ष प्रदान करण्याचं काम मी करत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 155 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की जे गावीचा पहारू दिवावरी, एका अमरेंद्रिय आयुष्य न धरी, विळोनी प्रांती उठी एकसरी 14 जणांची. जिथं ब्रह्म आणि इंद्र
यांना सुद्धा जन्ममरणाचे फेरे चुकत नाहीत, तिथं आपलं काय लावलं आहे महाराज. म्हणून सहजपणे मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं होऊन राहावं, भगवंतासाठी जगावं, भगवंताचं कार्य करावं. भगवंताचं कार्य काय तर जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, भूतदया गाई पशूंचे पाळणं. सर्व जीवनमात्राच्या ठिकाणी दया असावी, भूतदया निर्माण झाली. प्रत्येक कणात विभूतीची आम्हाला प्रचिती आली की समजायचं ज्ञानाची प्राप्ती झाली, मोक्ष प्राप्ती त्याच ठिकाणी होते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म आदि शक्ती मुक्ताबाई की जय.